माझं नाव दिगंबर आहे. मी एक बेवडा आहे. हाय दिगंबर भाऊ. तर परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या मदतीने मी आज कुठल्याही प्रकारची दारू किंवा अंमली पदार्थ सेवन केलेलं नाही. सर्वप्रथम मुक्तिका सफर या ऑनलाईन मीटिंगचा मी आभारी आहे की त्यांनी मला एक सेवेची संधी दिली, शेअरिंगची संधी दिली. मी आज अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मला आता 5 वर्ष आणि काही महिने झालेले आहेत, 3 महिने वगैरे. 5 वर्ष 3 महिन्यापूर्वी मी जेव्हा फेलोशिप मध्ये आलो त्यावेळेला मी जवळजवळ 4.5 कोटी रुपये कर्ज घेऊन आलो होतो. आणि एका गटारी अमावस्येच्या दिवशी माझा प्लॉट एका मेंबरला विकायला म्हणून मी एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याच्या अगोदर मनाशी आदल्या दिवशी निश्चय केला होता. माझ्या ऑफिसमध्ये माझ्याच स्टाफने चिकन बिर्याणी वगैरे ऑर्डर केलं होतं, दारू प्यायचा प्लॅन होता. पण मी स्वतः त्या दिवशी निर्णय घेतला होता, जर मी थांबलो नाही तर माझी बायको मला मेंटल हॉस्पिटलला लॉंग टर्म टाकेल किंवा मी मरून जाईन हे याची मला खात्री होती. म्हणून त्या दिवशी मी स्वतःच्या मनाशी निर्णय केला होता, काही झालं तरी दारू प्यायची नाही, नाहीतर आपला अवकाळी मृत्यू किंवा वेडेपण म्हणजे मेंटल हॉस्पिटलच टाकणार. याच्या अगोदर माझ्या टोटल 37 हॉस्पिटलायझेशन झालेले आहेत. 1982 पासून जे सुरुवात झाल्या होत्या ऍडमिशन, ते शेवटच्या माझ्या 37 ऍडमिशन मध्ये बॉम्बेतले बेस्ट डॉक्टर्स जे सायकॅट्रीचा पेपर सेट करतात, ते बॉम्बेतले मोठे मोठे डॉक्टर्स, सायकॅट्रिस्ट, त्यानंतर रिहॅबिलिटेशन सेंटर्स. आणि शेवटचा काळ असा होता की एका मोठ्या डॉक्टरनी, जो मेडिकलचे पेपर सेट करतो, त्यांनी लॉंग टर्म जेल किंवा मेंटल हॉस्पिटल सांगितलं होतं. शेवटचं मला ठाणा मेंटल हॉस्पिटलमध्ये मी एकदा 4.5 महिने होतो, एकदा 21 दिवस होतो, एकदा मला एक आठवड्यात माझ्या बायकोनी काढलं होतं. असा माझा टोटल रिहॅबिलिटेशन सेंटर्स वगैरेचा टोटल आजपर्यंत गेलोय. आणि आता शेवटच्या काळामध्ये मी रिकव्हरीत आलो तेव्हा फक्त अल्कोहोलिकांशी मीटिंग करून मी रिकव्हरीमध्ये आलोय. त्यामुळे प्रामाणिकपणे म्हणतात की प्रामाणिकपणे मीटिंग केलं तर नक्की तुम्ही रिकव्हरीमध्ये येऊ शकता. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आज फेलोशिप मध्ये येण्यापूर्वी माझी पहिल्यांदी जी सुरुवात झाली ती मी एका चेंबूरला एका सोसायटीमध्ये राहत होतो, जिथे मी एकटा महाराष्ट्रीयन होतो, बाकीच्या सगळ्या सिंधी पंजाबी. आणि एका ख्रिश्चनच्या पार्टीमध्ये पार्टी चालू होती. सगळ्या मुलं मुली नाचत होते, बिअर पित होते. आणि एका लेडीज डॉक्टर, तिने मला सगळ्यांच्या समोर अपमानित केलं की या मुली असून या बियर पित आहेत आणि मुली ग्लासवर बियर घेऊन डायरेक्ट पित होत्या आणि ग्लास खाली करून ठेवत होत्या. तू लडका हो के एक ग्लास बियर नाही पी सकता. मला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटलं. आणि त्यावेळेला मला बहीण नव्हती. आम्ही तिघं भाऊ होतो, घरी बॉईज स्कूलमध्ये शिकलो होतो, मुलींपासून 2 हात दूर. आणि त्यामुळे मग तिथे अपमान झाल्यावरती त्यांनी ग्लास पुढे केला त्या लेडीज डॉक्टरने. ती वयाने खूप मोठी होती, बाकीच्या मुली माझ्या वयाच्या होत्या, मी जस्ट 11वीत होतो. आणि ग्लास पुढे गेल्यावरती मी तो ग्लास प्यायलो, कारण अपमान झाला होता आणि मला चीड आली होती, मला कमी लेखलं गेलं. आणि मी ग्लास प्यायलो आणि त्या दिवशी पार्टीत नाचलो, माझी मुलींची भीती गेली, बेफाम नाचलो. आणि त्याच्यानंतर पुढे असं झालं, जेव्हा केव्हा पण मित्र प्यायचे, कोणी प्यायचे, तेव्हा लिटिल लिटिल म्हणून, थोडीशी म्हणून अर्धा ग्लास बिअर घेत होतो. आणि मला हे समजायचं नाही की हे 4-4 बाटल्या, 5-5 बाटल्या बिअर पितात कशी लोक, की एवढी कडू आहे जर चला, कारल्याच्या पाण्यासारखी लागते. आणि काही दिवसातच, एक वर्ष दीड वर्षातच मी रेग्युलर बिअर प्यायला लागलो होतो. ही सुरुवात झाली अशी माझी. आणि अशी झाल्यावरती, आणि मी हे 1987 मध्ये एसएससी पास झालो. 79 ला एसएससी पास झालो आणि पहिली माझी ऍडमिशन दारूसाठी 1982 मध्ये झाली होती. म्हणजे किती फास्ट. मी पहिल्या 1-1.5-2 वर्षामध्येच रोज प्यायला लागलो होतो. घरातनं पैसे भरपूर होते. फायनान्शियल, माझ्या वडिलांचा फार मोठा धंदा होता कॉन्ट्रॅक्टिंगचा चेंबूरला. आणि त्याच्यामध्ये मला पैशाचं पाठबळ होतं. मी रोज कॉलेजमध्ये पार्ट टाइम गेल्यासारखं फिरायला जायचो आणि तिकडे 1-2 तास कॉलेजमध्ये राऊंड मारून मग कामावर जात होतो. त्यामुळे कमी वयामध्ये हातात आलेला भरपूर पैसा, हे कारण ऑपॉर्च्युनिटी आणि अवेलेबिलिटी, खिशात असलेला पैसा आणि सुरू झालेल्या या सवयी यांचा मेळ बसत गेला आणि माझं व्यसन वाढत गेलं. 1982 साली पहिली ऍडमिशन झाल्यानंतर वारंवार घरातले प्रयत्न करायचे की याची बाबा दारू बंद होऊ दे. आणि दारू बरोबर नंतर नंतर मला आणखीन पण व्यसनं लागली. चरस, गांजा, ब्राऊन शुगर, अफीम, कोकेन, मँड्रॅक्स, ही सगळी व्यसनं मी केलेली आहेत.
आत्ताचे एमडी बिमडी केलेले नाहीत, पण ज्याने ही सगळी व्यसनं केली आहेत, सेंटिमेंट बाईट सुद्धा घेतलेलं आहे, स्नेक बाईट सारखं येत होते. आणि ही सगळी व्यसनं मी केलेली असल्यामुळे मला त्या व्यसनांचा मला कॉम्बिनेशन लागायचं, मल्टी अडिक्शन होतं. आज मला त्यांनी तर लिहिताना मला बोलायलाच मिळालं नाही. मी गाडी चालवत होतो, दिनकर भाऊंना कन्फर्म केलं मी शेअरिंग करतो, त्याला बाबा तो विषय बोलेपर्यंत फोन ठेवला होता त्यांनी. बाई बाटलीचे माझ्याकडे अनुभव आहेत, पण जुगाराचे एवढे काही अनुभव नाही. ते विष्णूजींनी शेअरिंग मध्ये त्यांचे अनुभव सांगितले, असे जुगाराचे माझ्याकडे अनुभव नाही. मी आयुष्याचा जुगार खेळलो. मी बेफिकीर, कधी बेदरकारपणे वागलो, बेफिक्रीने वागलो. व्यवसाय करताना सध्या कधी परिणामांची कधी पर्वा केली नाही. ह्या गोष्टी घडल्या माझ्याकडनं. जुगार मी कधी खेळलो असेल तर अंदर बार वगैरे पिण्याच्या धुनकीमध्ये खेळलोय. पैसे भरपूर आहेत तेव्हा. तर बाकी असा काही ए मेंबर्स वगैरे खेळायचे तेव्हा असंच एखाद दोनदा बसलो. पण मला जुगाराचं काय एवढं ऍडिक्शन नव्हतं, किंवा मी जुगारी नाहीये तसा. म्हणजे पत्त्यांच्या बाबतीतले माझ्याकडे अनुभव नाहीत. मी आता सुद्धा मेसेज केला होता, पण मला माहिती होतं त्यांनी टाकलाय. तर मी हे सुद्धा क्लिअर कट सांगतो की माझ्याकडे जुगाराचे तसे अनुभव नाही. मी कधी अंदर बार पिण्याच्या ह्याच्यात खेळलोय आणि त्याच्या पलीकडे नाही. मला हीच धास्ती असायची, गेले पैसे तर चला पिणार कशी. कारण एवढे भरपूर पैसे घेऊन त्या कमी पैशामध्ये जुगार खेळण्याची सोयच नव्हती. नंतर नंतरच्या काळात जी दारूची सुरुवात झाली होती, पहिला चॉईस होता काय प्यायची, कुठे प्यायची. आणि मी चांगलीच दारू पित होतो. रोज एवढे पैसे खर्च करत होतो की माझी वाट बघायची लोक चेंबूरला, की हा कुठे नाही आला. आमचं कॉन्ट्रॅक्ट चालायचं एचपी, भारत पेट्रोलियम, आरसीएम. कुठनंही आला तर याच सिग्नल वरनं जाणार. ते मित्र वाट बघायचे, दिघ्या भेटला की आपली रात्रीची सोय झाली, ड्रिंक्स पण मिळतील, ड्रग्स पण मिळतील, सगळी सोय होऊन जाईल. ते वाट बघायचे. वारंवार घरातले प्रयत्न करत होते, दर वर्षातनं एक दोनदा ऍडमिट करत होते. पण माझी प्रामाणिक इच्छा नव्हती. कित्येक वर्ष मी आयुष्य जगायचं तर संध्याकाळी श्रमपरिहार, मी वडिलांची वाद घालायचो. मी जर तुम्हाला पैसे कमवायला मदत करतो तर संध्याकाळी श्रमपरिहार म्हणून, मला आवडते म्हणून, एन्जॉयमेंट म्हणून, मला आवडते तर मी दारू का नाही प्यायची, हा मी वाद घालत होतो. आणि इथपर्यंत टोकाचा मी वागत होतो त्यावेळेला, की मला आवडते तर माझ्या वडिलांना कुठलंही व्यसन नव्हतं, माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही व्यसन करत नव्हतं, सुपारी सुद्धा कोणी खात नव्हतं. माझे आजोबा मात्र व्यसन करत होते, गांजा ओढत होते, दारू पित होते. पण मी बाकी हे नंतरची जनरेशन नव्हतं कोणी करत. पण मी पक्का अल्कोहोलिक तर होतोच होतो. त्याच्याबरोबर कित्येक वेळा मी रिहॅब मधनं वगैरे बाहेर आलो की विचार करायचो की ड्रग्ज खराब आहे, दारू चांगली आहे, अख्खी दुनिया दारू पिते, व्यवस्थित पिते, मी का नाही प्यायची, मला आवडतं तर मी का नाही प्यायची. प्रत्येक वेळेला दारू प्यायला गेलो की बॅक टू स्क्वेअर वन, सगळी नशा चालू व्हायची. थोडीशी पिऊन मी थांबू शकत नाही. वन्स अन अल्कोहोलिक इज ऑलवेज अन अल्कोहोलिक, हा माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आणि कित्येक वेळा हा लिमिटमध्ये पिण्याचा प्रयत्न केलाय मी, टोटली असफल झालेलो आहे. मला कधी लिमिटमध्ये दारू पिता आलं नाही. माझा पाठीमागचा जो भूतकाळ आहे त्यामध्ये मी 1 आणि 2 महिने थांबलेलो तर मी गिनतीत नाही घेत. मॅक्झिमम 7 महिने, 9 महिने, 11 महिने, 18 महिने, आणि त्याच्यानंतर 12.5 वर्षानंतर मी स्लिप होऊन परत रिकव्हरीत येऊन आज 5 वर्ष 3 महिने पूर्ण करत आहे. फक्त अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग करून मी 5 वर्ष 3 महिने कंप्लीट केलेत. आणि 5 वर्षापूर्वी, 5.25 वर्षापूर्वी जेव्हा रिकव्हरीमध्ये यायच्या आधी मला मित्रांनो 4.5 कोटीचं कर्ज घेऊन आलो होतो. यातून कधी काही काही बाहेर पडेन असंही आशा नव्हती. मी कसं काय माझं आयुष्य जगणार, हा महिना कसं जाईल, ही मला कायम चिंता असायची. या महिन्यामध्ये दर महिन्याला मला 8.5 लाख रुपयाची ईएमआय होती. 50,000चा एक, 75,000चा एक, 50,000चा एक. हे 1 तारखेपासून जे चालू व्हायचे ते मला शेवटचा ईएमआय असायचा 20 तारखेला. 1 ते 20 तारखेमध्ये मला 8.5 लाखाचे ईएमआय होते. धंदा रसातळाला गेला होता. साफ धंद्याची वाट लावली होती. 4.5 कोटीची दारू प्यायलेलो नव्हतो. 4.5 कोटीची दारू प्यायलो असतो तर मेलो असतो, माझा फोटो लागला असता. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी रिकव्हरीत आलो, म्हणजे ज्या वेळेला 8.5 लाख रुपयाचे ईएमआय द्यायचे, मला कळायचं नाही. थांबलो तर आहे, यातनं बाहेर कसा काय पडणार, या महिन्याचे ईएमआय कसे जाणार, हा प्रत्येक महिन्याला माझ्या समोर यक्ष प्रश्न होता. पण मी पहिल्यांदा सुद्धा रिकव्हरीमध्ये आल्यानंतर मी कष्ट करत होतो. हॉनेस्टली आहे त्या परिस्थितीला सामोरं जात होतं. असेल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद ही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग केल्यात तर नक्की मिळते मित्रांनो. मी अनुभव सिद्ध प्रोग्राम आहे, अनुभवातून प्रोग्राम शिकत गेलेलो आहे. लोकांच्या सांगण्याने पुढच्याला ठेच, मागचा शहाणा,
मी कधीही नाही, मी प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकत गेलेलो. आज अल्कोहोलिक अनोमस मध्ये हा अनुभव सिद्ध प्रोग्राम आहे. आधी आधी अनुभवातून लोकांनी, नंतर त्याचे अनुभव कथनातून ते लिटरेचर लिहिलं गेलंय. मी लिटरेचर जास्त वाचलेलं नाही. जेवढं लिटरेचर वाटलं असेल ना, जेवढ्या पैशाच्या तेवढ्या ओळी सुद्धा वाचलेल्या नाही. फक्त रोजचं रिफ्लेक्शन वगैरे वाचतो. बाकी मी लिटरेचर, ए कम्स ऑफ एज वगैरे इतकं काय वाचलेलं नाही. जे आहे ते फॅक्ट खरं सांगतो. अनुभव सिद्ध प्रोग्राम आहे. अनुभवातूनच बरेच वेळा शिकलेलो आहे. कित्येक सदस्य सांगायचे, वारंवार फेलोशिपच्या बाहेर जातो येतो, परमेश्वराची प्रचंड कृपा राहिलेली आहे. आज माझं वय 61 आहे. मला हार्टला 5 स्टेंट टाकलेले आहेत आणि या फेब्रुवारी 28 तारखेला 6.5 लाख रुपये खर्च करून पेसमेकर लावलेला आहे. मला भीती वाटत नाही मित्रांनो, श्रद्धेशिवाय कार्यक्रम नाही. आज सुद्धा मला भीती वाटत नाही. माझे प्रॉब्लेम्स आज कमी झालेत. म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत. बऱ्याचसा त्यातून सावरतोय. पण आज आता मला मला ब्रह्मपुरीला बोलवलं होतं. 4 महिन्यापासून उमेश फोन करत होता. मी एकदा शब्द दिला की मी शक्यतो तो चुकवत नाही. पण ते ब्रह्मपुरीला एकटा जायला तयार झालो तर मी कोण कोण येतं कोण येत नाही, माझ्या बरोबर एकटाच जाणार का, मी एकटाच जात. शेवटच्या काळात एकटीच दारू पित होतो. कोणी साथी सवंगडी राहिलेले नव्हते. कारण माझं येड धवळ्यासारखं जे बेभान वागणं होतं, त्यामुळे माझ्याबरोबर कोणी मित्र वगैरे कोणी राहिलेले नव्हते. मी एकटाच पित होतो शेवटच्या काळात. अगदी खालच्या पर्यंतची. मला कंटिन्युअस गव्हर्नमेंट कंट्री ती रेड किंवा व्हाईट प्यायची, कॉफी किंवा संत्रा ती प्यायची आणि त्याच्याबरोबर ड्रग्स लागायची मला. कंटिन्युटी मध्ये मला हे दिवसा सकाळी उठल्यापासून लागायचं. अशी माझी परिस्थिती होती. आणि कित्येक वेळा हे घरचे प्रयत्न करत होते प्रामाणिकपणे, पण मी थांबायला तयार नव्हतो. जोपर्यंत पण तुम्ही प्रामाणिक नसाल, स्वतःशी प्रामाणिक राहत नाही ना, तोपर्यंत यातून बाहेर पडू शकत नाही. वर्ण ब्रह्मदेवाला तरी तुमची थांबणार नाही. स्वतःशी प्रामाणिकपणे तुम्ही निग्रह केलात की हा माझा प्रॉब्लेम आहे की नाही, हा माझा अनुभव आहे. मी कोणा दुसऱ्यांचे वाचलेले ऐकलेले अनुभव शेअर करत नाही. हा अनुभव सुद्धा प्रोग्राम आहे आणि हा स्वतःचे अनुभव शेअर करण्यासाठीचाच प्लॅटफॉर्म आहे. तर मी स्वतःच्या अनुभवातूनच शिकत गेलेलो आहे. जे जे करू नका सांगितलं, ओल्ड टाइमर्सनी सांगितलं, पुस्तकात लिहिलेलं आहे, त्या त्या सगळ्या गोष्टी कुणाचंही ऐकलेलं नाही. पहिल्या वेळेला तर 7 महिने ज्या वेळेला सोबर होतो, त्याच्या अगोदर कित्येक वेळा काही दिवस सोबर होतो आणि महिना 2 महिने नाही झाले, परत बॅक टू स्क्वेअर वन चालू व्हायची. इथे मीटिंग करा सांगत होते, मीटिंग करत नव्हतो सुरुवातीच्या काळात. एकही मीटिंग करत नव्हतो. एका रिहॅब मधनं बाहेर काढलं होतं त्यांनी मला. आणि मला सांगितलं इकडनं जाणारा राहत नाही सोबर. मी एकट्याच्या जीवावर फक्त प्रेयर आणि मेडिटेशन करून एकही मीटिंग न करता 7 महिने सोबर होतो. प्रेयर मेडिटेशन करत होतो. आमचं गुजरातला काम चालू होतं आणि तिकडे मी जात होतो आणि एकट्याच्या जीवावर करण्याचा प्रयत्न केला. 7 महिन्यांनी परत माझ्या हातात दारूचा ग्लास आला. रेड लाईट एरियामध्ये जात होतो आणि त्याच्यामुळे माझ्या हातात दारूचा ग्लास आला. 9 महिने जेव्हा सोबर होतो तेव्हा स्वतःचं फाउंडेशन स्ट्रॉंग नसताना लोकांना मेसेज देत जाऊन तिथे पिणाऱ्यांमध्ये जाऊन बस. रविवारच्या दिवशी मीटिंगला साईटवरच्या 2-3 लेबर लोकांना घे, पिणाऱ्यांना टॅक्सीत बसवायचं, मीटिंगला जायचं आणि त्यांना सांगायचं मीटिंग संपली की क्वार्टरचे पैसे देतो. मला वाटायचं मी मोठं काम करतो अल्कोहोलिक अनोमससाठी, स्टेपिंगचं. हे असले धंदे करत होतो. स्वतःचं फाउंडेशन स्ट्रॉंग नसताना 1-2 दिवस, 4 दिवस मित्रांच्यात रोज जाऊन बसायचं. थम्सअप किती दिवस पिणार. आणि एक दिवशी डोक्यात विचार आला एखादा गोट घेऊया का, आणि परत प्यायला लागलो. आणि परत सुरुवात झाली. वारंवार फेलोशिपच्या बाहेर जाऊन परत येत होतो. मला मेंबरही सांगायला येत नव्हते, कोणी मेसेजही द्यायला येत नव्हते. स्वतःच काही दिवसांनी स्वतः मीटिंगला यायला सुरू करायचो. आणि त्याच्यानंतर असंच झालं, ज्या वेळेला माझा 11 महिन्याचा, 7 महिने, 9 महिने, 11 महिन्यांनी ज्या वेळेला मी स्लिप झालो, त्यावेळेला माझा डायव्होर्स झाला. त्याचं कारण डायव्होर्स झाला तर मी एवढं बेभान वागत होतो. खिशात डायव्होर्सची हे असायची. याच्या मीटिंग करत होतो. मग काही मेंबर म्हणाले तुला ड्रग्सचा पण प्रॉब्लेम होता, एनएचआय मीटिंग करत जा. मग एनएचआय पण मीटिंग करायला लागलो. मुंबई दोन्हीकडे मीटिंग करत होतो आणि रेग्युलरली रंडीबाजी करायला असं जायचं जसं काय मला परमिट लायसन्स मिळालेलं आहे, कारण डायव्होर्स झालेला होता. इतका बेभान वागत होतो. आणि तिथे सुद्धा एचे अड्डे आणि एनएचे अड्डे होते. तिथे दारू विचारत नाहीत, बाकी सगळे धंदे चालतात. मी काय सांगण्याची, मी काय राखून बोलत नाही. आणि मला काय, आज माझ्या बायकोने मला आता बाजूच्या खोलीमध्ये बसली आहे, माझी वहिनी आली आहे, सांगायला शेअरिंग मध्ये राहून गेलं मला. माझ्या बायकोला आज कॅन्सर झालेलं आहे, हे 3 महिन्यापूर्वी डिटेक्ट झालंय. आणि ब्रह्मपुरीला म्हणूनच गेलो नव्हतो, कॅन्सल केलं, तिकीट वगैरे सगळं केलं होतं.
कॅन्सल करावं लागलं मित्रांनो. माझ्या बायकोला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि फोर स्टेज लिव्हरचा कॅन्सर आहे. दारू प्यायलो मी, पण तिला लिव्हर कॅन्सर झालेलं आहे आज. आणि त्यामुळे मला कॅन्सल करावं लागलं. माझ्या स्पॉन्सरने सांगितलं, जायचं नाही, तू गेला नाहीस ब्रह्मपुरीला तर काही थांबणार नाही आणि तुझ्या शेअरिंगने कोणाला फायदा होईल नाही होईल परमेश्वरावर सोड. तुझी आज घरात रिकव्हरी बिगिन्स ॲट होम. जायचं नाही म्हटल्यावरती मला कॅन्सल करावं लागलं. उमेशला मी फोन करून सांगितलं, तरी माझा जीव तुटत होता. कारण मला अल्कोहोलिक अनॉनिमस वरती प्रचंड ग्रॅटिट्यूड आहे. मी आज ग्रॅटिट्यूड, मला शेअरिंगला बोलवलं, मला जमत असेल तर मी जातो. हो म्हटलं तर मी नक्की जातो मित्र. शेअरिंग करतो, लातूरला पण गेलो होतो. काही ठिकाणी जातो, जमतो जातो, बऱ्याच ठिकाणी जातो मी. मला बोलवलं की मी माझ्यामुळे कोणाला जर का काही फायदा झाला तर झाला. आणि ब्रह्मपुरीला गेलो नाही मी, कारण घरात कॅन्सरचे, बायकोला कॅन्सर झालेलं असताना आता पण तिला सांगितलं मला शेअरिंग करायचंय. म्हणाले काय? म्हटलं विषय डेंजर आहे. म्हटलं बाई बाटली. बायको म्हणाल तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे, तुमच्या आवडीचा विषय आहे तो, बाई आणि बाटली म्हणजे. इथपर्यंत सत्य बोलतो. मी तमा बाळगत नाही. माझी 4 स्टेप लिहिलेली सुद्धा आहे. आणि माझी बायको आज माझ्यावर अजिबात शकत नाही. 11 महिन्यानंतर परत एकदा माझ्या बिल्डिंग खाली एका मेंबरला ऍडमिट करायला आणून सोडलं. नाही, ते 18 महिन्यानंतर झालं. 11 महिन्यांनी स्लीप झालं ना, त्याला रेग्युलरली जात होतो. डायव्हर्स झालेला होता आणि त्यावेळेला मी एके ठिकाणी जाण्याचा ऍडिक्ट झालो होतो. ती नव्हती, बाहेर गेली होती. आणि त्यामुळे ती नाही आहे म्हटल्यावर तिथे समाधान झालं नाही, म्हणून दुसऱ्या जागी गेलो. तिथे समाधान नाही, तिसऱ्या जागी गेलो, तिथेही समाधान झालं नाही. तेव्हा खाली आलो आणि त्यावेळेला सामान दुखत होतो मित्रांनो. सगळा त्रास होतोय, डोक्यातनं काय विचार जात नाही, समाधान कुठेतरी तो वॉइड आला होता. 11 महिने लांब होतो, डायव्हर्स झालेला होता. आणि बायको काय रियुनियनला तयार नव्हती. ज्या दिवशी मला डायव्हर्स झाला ना, त्या दिवशी सुद्धा मी मिटिंग केली होती. आणि 11 महिन्यात ज्या वेळेला पूर्ण केले त्यावेळेला एका रिहॅब मध्ये वाद घातला होता की आणि कोर्टाची ऑर्डर बायकोने रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये येऊन सर्व केली होती बेलिफच्या थ्रू. आणि त्यांनी म्हणाले सर्टिफिकेट पाठवतो. म्हटलं हे चुकीचं आहे. मी बँड्रा ईस्टला एका रिहॅब मध्ये, वेस्टला एका रिहॅब मध्ये होतो. ईस्टलाच वॉकेबल डिस्टन्स वरती कोर्ट होतं. म्हटलं 3 किलोमीटर 4 किलोमीटर वरती कोर्ट आहे. सगळं ऑनेस्टली सगळं ऍक्सेप्ट करतो. ज्या बायकोला इतके वर्ष, 12.5 वर्ष छळ केला, तिला कोर्टात पण त्रास कशाला देऊ? आणि अशा परिस्थितीमध्ये मी आणि त्यांना त्यामुळे सेशन चालू देत नव्हतो. ऑनेस्टी कसली म्हटलं, सर्टिफिकेट पाठवणे ही ऑनेस्टी नाहीये. तर मला जाऊ द्या, 2 काउन्सिलर द्या, मी जातो, परत येतो. नाही म्हणाले. आणि त्याच्यासाठी मी त्यांचा तिकडचा एकही सेशन चालू देत नव्हतो. मी वाद घालायला आजही 25-30 लोकांच्या बरोबर एकटा प्रोग्रामवरती वाद घालू शकतो. पण हा बुद्धिमत्ता चालवण्याचा कार्यक्रम नाहीये मित्रांनो. सिंपल प्रोग्राम आहे आणि त्याचा केस काढावा, पीएचडी करावं असंही नाहीये. आणि जे बुद्धिमत्ता पाजळवतात त्यांना तो जड जातो घ्यायला. हा माझा अनुभव आहे वैयक्तिक, कित्येक लोकांना बघितलेलं आहे. हो, 12 स्टेप वरती बोलतात आणि नंतर त्यांना 12 स्टेपिंगचा अनुभव नाही. या आध्यात्मिक पायऱ्या, 11 पायऱ्यांच्या आचरणातून तुम्हाला जागृती झाली आणि 12 पायऱ्यांचं आचरण म्हणजे तुम्ही मध्यमुक्तीचा संदेश देतात, ती मला पायरी जमत नाही बोलतात. मग काय फायदा त्या 11 पायऱ्यांच्या वरती एवढं प्रवचन करून? हे माझं मी कोणावर टीका नाही करत आहे, पण मला जे वाटतं ते मी बोलतोय. मी बऱ्याच लोकांना 12 स्टेपिंग केलेलं आहे. आधी पण स्पॉन्सर होता आणि आजही स्पॉन्सर घेतलाय. आधी काटेकोरपणे पायऱ्या घेतलेल्या नव्हत्या, आज काटेकोरपणे पायऱ्या घेतलेल्या आहेत. 11 महिन्यानंतर 3 ठिकाणी जाऊन जेव्हा मनाला समाधान वाटलं नाही, त्यावेळेला मी डायरेक्ट समोर रस्ता क्रॉस केला तर ते, अरे आपण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जातो, दारू नको पिऊया. चिलिम चरसचा एक दम मारला आणि पहिला डोक्यात विचार आला, वाट लागण्याच्या सोबरायटीची. रस्ता क्रॉस करून स्वतःला गिल्ट आली, लगेच क्वार्टर घेतली, प्यायलो. आणि त्याच्यानंतर सत्यानाश त्या सोबरायटीचा असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी टॅक्सी करून ऑफिसला आलो आणि ऑफिसच्या पिऊनने पैसे दिले असतील. 18 महिन्यानंतर परत ज्यावेळेला स्लीप झालो त्यावेळेला मी 18 महिन्यानंतर ज्यावेळेला स्लीप झालो त्यावेळेला पण एका रिहॅब मधनं पळून आलो होतो. माझ्या स्पॉन्सरने पाठवलं होतं, म्हणाला रिहॅब मध्ये जा. आणि रिहॅब मधनं 13व्या दिवशी पळून आलो. तेव्हा माझ्या स्पॉन्सरला फोन केला तर माझा स्पॉन्सर मला म्हणाला की 13व्या दिवशी 1 महिना राहायला सांगितलं होतं, पळून का आलं? म्हटलं तू कधी गेलास का रिहॅब मध्ये? म्हणाला नाही. मग मी निगेटिव्हिटी मधनं पॉझिटिव्ह मध्ये आलो. माझ्याकडे
कित्येक वेळा गेलोय, माझं काम झालं, आता मला राहण्याची गरज नाही, मी पळून आलो. तर म्हणाला ठीक आहे, 13 दिवस झालं, अजून 17 दिवसानंतर मग मला फोन कर. झालं मित्रांनो, मला स्पॉन्सरने सांगितलं, आणखी 17 दिवस मीटिंगला वगैरे जात होतो, आणि 1 महिना झाल्यावर त्याला फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पहिल्यांदा माझं 100% ऐकणारच की नाही त्याचा विचार कर, 1 दिवस 24 तास विचार कर आणि मला फोन कर. इतका वेळ मी दुसरा कोणाला दिला ना तर तो रिकव्हरी देईन, पण भडव्या तू रिकव्हरी देणार नाही. 100% ऐकण्याची तयारी असेल तर मला 24 तास विचार करून फोन कर. माझ्या वडिलांनी पण मला हेच सांगितलं होतं, "दिग्गा, जोपर्यंत सुधारणार नाहीस, भडव्या जोपर्यंत तू कोणाचा तरी 100% ऐकणार नाहीस." त्यांनी जर सांगितलं ना दुसऱ्या माळ्यानं उडी मार तरच तू सुधारशील, तर तुला मारावी लागेल. आणि तसंच माझे वडील सांगत होते, तसंच स्पॉन्सरने सांगितलं. मी खरोखर 24 तास विचार केला आणि त्याला सांगितलं मी 100% ऐकायला तयार. मरता क्या नाही करता मुंबईत म्हणतात ना, ज्याला खरोखर रिकव्हरी द्यायचं असेल ना, ज्याची दांडगी इच्छा असेल ना, तो 100% ऐकायला तयार होतो. आणि स्पॉन्सर जे जे काय सांगतो ना ते इच्छेविरुद्ध सांगतो, पण ते ऐकण्याची स्वतःची तयारी पाहिजे. हा स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केला तरच यशस्वीरित्या तुम्ही मद्यमुक्त होऊ शकता. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. पहिल्यांदा स्पॉन्सर घेतला त्यांनी मला सांगितलं 18 महिने डोकं नाही चालवायचं, मी सांगेल ते करत जायचं. आणि मी करत गेलो मित्रांनो. त्यांनी 2 ऑप्शन दिले होते. मी माझ्या एका नातेवाईकाच्या दुकानात काम करायला गेलो. माझी बायको म्हणाली तुम्ही संपलात, स्वतःचा व्यवसाय करणारे नातेवाईकाच्या दुकानात कामाला जातात. मला ट्रेनचा प्रवास नको म्हणून माझा स्पॉन्सर सांगत होता, त्या जागेवर मी गेलो नाही, कारण मला अशक्य होतं. कारण मी बँड्रा आणि अंधेरी कुठेही गेलो, दादर, कुर्ला, चेंबूर, तरी मी सोबत राहू शकत नाही. मला माहिती होतं प्रत्येक रेल्वे स्टेशनला माझे सगळे अड्डे ठरलेले होते. भाईंदर, बोरिवली, अंधेरी, बँड्रा, काय सांगू तुम्हाला, रोड. आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये मी होतो की गव्हर्नमेंट कंट्री, साधी कंट्री, हातभट्टी, सगळी सगळी व्यसनं केलेली आहेत मी. आणि त्याच्यामुळे मला ते अशक्य होतं. आणि एवढी माझ्यामध्ये मानसिकता सुद्धा नव्हती ट्रेनमध्ये जाण्याची वगैरे. मी आयुष्यभर व्यवसाय करत आलो. आणि बायको सुद्धा म्हणाली होती तुम्ही मंडलिक झालात, नातेवाईकाच्या दुकानात जातात. पण मला स्पॉन्सरने सांगितलं होतं जात राहायचं, दुर्लक्ष कर. पहिला महिना झाला तेव्हा मला त्याने 6,000 रुपये दिले होते. मला असं बघून वाटलं की कधी यातनं बाहेर येणार. त्यावेळेला पण मला 25-27 किती एक्झॅक्ट 35 लाख कर्ज होतं मला माहित नाही. पण मी 6,000 रुपये म्हटलं कधी काळी यातनं बाहेर निघेल का. पण स्पॉन्सरचं 100% ऐकत गेलो. 18 महिने डोकं चालू नको. 18 महिन्यानंतर तो म्हणाला आणखीन 18 महिने एक्सटेन्शन, तिथेच राहायचं. आणि हळूहळू तिकडनं 6,000 वरनं वाढत गेले. मोटरसायकल दिली. माझे मामे भाऊ होते. आणि तो माझा स्पॉन्सर म्हणाला होता अग्रीमेंट कर. ते मला पर्सेंटेज देणार होते 3%. मी मोठा धंदा त्यांचा डबल केला, पण त्यांनी मला पर्सेंटेज दिले नाही. स्वतःच्या नातेवाईक मामे भावांनी मला फसवलं. हा माझा अनुभव आहे. स्पॉन्सरचं तेव्हा ऐकलं नाही. त्यावेळेला ते सांगत होता की अग्रीमेंट कर त्यांच्याबरोबर, मी केलं नाही. आणि त्याचे परिणाम मी भोगले. 36 महिने होत आले तेव्हा 1 महिना आधीच फोन केला, परत एक्सटेन्शन नाही, मी सोडणार. आणि मी सोडलं आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावरती माझी भरभराट होत गेली. आणि 18 महिन्यानंतर ज्या वेळेला मी स्लिप झालो, त्याचं एक सांगायचं राहिलं. 11 महिन्यानंतर झाल्यावर 18 महिने त्याच स्पॉन्सर बरोबर सगळं चालू होतं व्यवस्थित. वर्ष कंप्लीट झालं, 1.5 वर्ष होत आलं. आणि वेड्यासारखा एचा मेसेज, एचं काम करत होतो. स्वतःचा व्यवसाय कामधंदा सोडून मी एचं काम करायचो. एक दिवशी एका बँक मॅनेजरनी, वसईला राहत होतो माझ्या बिल्डिंगच्या खाली, आणि बायकोला सासऱ्याने दिलेल्या फ्लॅटमध्ये राहत होतो फुकट. रियुनियन केलं परत बायकोनी. 3 वर्षानंतर ज्या बायको बरोबर डायव्होर्स झाला होता त्या बायकोने पुन्हा एकदा संधी दिली. आणि तिच्या बरोबर रियुनियन करून त्याच घरात तिच्या राहत होतो, फुकटात राहायला गेलो. आणि त्याच बायकोला पुढे काय दिवस दाखवले काय सांगू आता मी. 18 महिन्यांनी ज्यावेळेला स्लीप झालो, त्यावेळेला माझ्या घराखाली एका बँक मॅनेजरने एकाला ऍडमिट करायला. त्यावेळेला मुंबईमध्ये बीएमसीचा एक अंधेरीला बर्दावाडी म्हणून आहे, तिथे 10 दिवसाचं डिटॉक्सिफिकेशन होतं. तो म्हणाला याला ऍडमिट करशील का, करतो म्हणाला. एक इन्कम टॅक्स ऑफिसर रजेवर जाणार होता, त्याला 5,000 रुपये द्यायचे होते. 2.25 लाखाचं एकच बिल होतं. आणि कॉन्ट्रॅक्टिंग, इलेक्ट्रिकलचा कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय होता, बँकेची. आणि काही कामं करायचो, भारत पेट्रोलियमची काही कामं, अशी छोटी मोठी कामं करत होतो त्यावेळेला. आणि बीएसटी मध्ये जस्ट चालू झालं होतं. आणि ते सीपीडब्ल्यूडीचा इंजिनियर 5,000 रुपये द्यायला मी पोचलो नाही. याला ऍडमिट करता करता 3-4 वाजले. तिकडनं मरीन लाईन्सला पोचलो नाही. आणि तो गेला निघून दिल्लीला. लँडलाईन उचलत नव्हता. मी पोचेपर्यंत गेला. मी एके ठिकाणी गेलो, मला काही सुचेना आता करायचं काय.
गाडी घेऊन त्याला ऍडमिट करायला गेलो, ड्रायव्हरला घेऊन गाडी पाठवली वसईला. आणि वसईला राहायचो तेव्हा, आणि मी मरीन लाईन्सला. काही सुचेना, एका मीटिंगला गेलो, मीटिंग केली. मीटिंग केल्यावर काही सुचेना. मग जाऊन जेवलो दिल्ली दरबारला. आणि तरी काही सुचेना, कारण प्रॉब्लेम मी क्रिएट केला होता. मी कामधंदा सोडून एकट्याला ऍडमिट करायला गेलो. आणि त्यावेळेला मला काम करण्याची गरज होती. मी त्यावेळेला त्याला सांगायला पाहिजे होतं दुसरं कोणाला मी जाऊ शकत नाही आज, किंवा दुसरं काही अरेंजमेंट कुठल्या कुठल्या मेंबरला. आणि स्वतःचा कामधंदा सोडून मी ते करायला गेलो. आणि विषण्ण अवस्थेत गेलो. मीच केलेला प्रॉब्लेम होता क्रिएट, की मला आपल्या कामाला प्रायोरिटी न देता अल्कोहोलिक अनॉनिमसचं काम करत सुटलं. मी रस्त्यावर आलेले लोक सुद्धा बघितलेले आहेत. अल्कोहोलिक अनॉनिमसचा वेड्यासारखं काम करत गेलं, कामधंदा नाही करत. रिकव्हरी बिगिन्स ॲट होम. युजफुल पर्पजफुल लाईफ. स्वतःची पण जबाबदारी उचलायची नाही, आणि कुटुंबाची जबाबदारी. अत्यंत चुकीचं अल्कोहोलिक अनॉनिमसने हे सांगितलेलं नाही. आपली फेलोशिप पैशाची मदत करत नाही. त्यामुळे मी अनुभवातनं हे शिकलेलो आहे. आणि मला बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या अनुभवातनं मी सांगतोय. स्वतःचा काम धंदा, रिकव्हरी बिगिन्स ॲट होम. घरचं जे आपलं कर्तव्य आहे ते न करता तुम्ही जर अल्कोहोलिक अनॉनिमसची कामं करत फिराल, तर युजफुल पर्पजफुल लाईफ जगत नाही, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि माझा तो अनुभव आहे. आणि त्या दिवशी मी विषण्ण अवस्थेत गेल्यानंतर मग शेवटी दिल्ली दरबारला जाऊन जेवलो. तरी सुद्धा हॉल्ट वगैरे सगळं, ज्यावेळेला विषण्ण अवस्थेत जाता ना, तेव्हा कोणाला फोन कर, हे कर, हे काही आठवत नाही. त्याच्यानंतर मी गेलो, जेवलो, आणि त्यानंतर शेवटी मन रिझवायला काही व्हॉइड म्हणतात एक खाली पण जो आता आहे, तो त्यावेळेला मी गेलो. एका ठिकाणी गेलो, 2 ठिकाणी गेलो, मला काही नाही. शेवटी मी रस्ता क्रॉस करून क्वार्टर उचलली. आणि क्वार्टर पेलो, आणि सकाळी घरी आलो. त्यावेळेला बायकोने बघितलं की काय अवतार आहे आणि काय आहे. तर ते एवढंच काय, मी 2-2, 3-3 ठिकाणी जाऊन करून येऊन परत रेल्वे स्टेशनला बायकायला आलो ना, तरी बाजूनी जरी एक स्त्री जाते, मुली जात आहेत, तर वळून वळून बघतो. हे म्हणजे किती, म्हणजे माझी बायको तर मला म्हणते, ही विकृती आहे, विकृती तुमच्या ती. आणि विकृतीच आहे. आज सुद्धा बीपी बघणं, आज वयाच्या 61व्या वर्षी सुद्धा मी बीपी कधी कधी बघतच असतो. जी विकृती आहे ती विकृती आहे, मान्य करायचं. मास्टरबेशन सुद्धा करतो. आज रेड लाईट एरियामध्ये पहिले जात होतो. आता 12.5 वर्षानंतर स्लीप झालो. त्याला सुद्धा विवाह बाह्य संबंध हे एकमेव कारण आहे. आज त्याच्यापासून दूर आहे. मी एक स्पॉन्सर घेतलेला आहे. मला त्याच्याबरोबर आज स्पॉन्सरला घेऊन मला 3-3.5 वर्ष झाली. 1.5 वर्षानंतर त्यांनी मला सांगितलं ती लग्नाची बायको नाही. सगळे कम्प्लीट बंद. मेसेज नाही, एसएमएस नाही, फोन कॉल नाही, व्हॉट्सअप नाही, नथिंग नाही. मी म्हंटल मला लायबिलिटी आहे. मी समजायचं 9 स्टेप चालू आहे. तिला दर महिन्याला पैसे देतो, अमेंड्स करणं म्हणतो, तसं अमेंड्स लाईफ टाईम देत राहू. मी तिला 50 लाख रुपये दिले असतील मित्रांनो, पण 100 शॉर्ट मारले नसतील. हे फॅक्ट आहे, ते सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचा उतरती कळा लागली. कामाकडे दुर्लक्ष, व्यवसायाकडे दुर्लक्ष. हळूहळू हळूहळू माझा उतरती कळा लागली. प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय व्यवस्थित होत नव्हते. पुढे एक दिवस याच गोष्टीमुळे माझ्या हातात दारूचा ग्लास आला मित्रांनो. एक दिवशी 12.5 वर्ष तिला वसईला राहत होती, नंतर पुण्याला आणून ठेवली. वेळ आहे ना, मला 5-10 मिनिटं आधी सांगा. हॅलो, वेळ आहे ना भाऊ? हा, हो आहे ना. तर वेळ असंच. आहे, अजून हा, अर्धा तास आहे, तर असंच. बोला. हा हा, तर ते असंच चालू आपण होतं. वेळ वेळ का पण. हॅलो हा भाऊ. हॅलो. हा, ठीक आहे. हा हा, बोलतोय बोलतोय बोलतोय. हा, आणि असं चालू होतं. आणि वसईला मी एक फेलोशिप मधली, दुसऱ्या एका फेलोशिप मधली मुलगी होती. ती नॉर्थ ईस्टची मुलगी होती. आणि तिला मी अगोदर कधीतरी भेटलो होतो, ज्यावेळेला रिकव्हरीमध्ये इन आउट चालायचं तेव्हा. त्यावेळेला मी बँड्राला भेटलो होतो. एकदा तिच्याबरोबर डायव्हर्स झालेला असताना सेक्स केला होता. आणि तिला मी शोधून काढली. आणि शोधून काढली. ती कॉलगर्लचं काम करत होती, व्यवसाय करत होती, ती वेश्या व्यवसायच करत होती. म्हटलं हे सगळं सोड ना. तिला शोधून काढली आणि तिला भेटलो. तिने ओळखलं नव्हतं. आणि ज्यावेळेला बोललो आणि गेलो, त्या दिवशी ती दारू पीत व्यवसायच करत अरे होती, भाऊ धंदाच कुठे? करत होती. आणि त्या दिवशी, आणि त्यावेळेला मी तिला बोलल्यानंतर मी 1-2दा तिला बाहेर घेऊन गेलो, भेटायला लागलो. ती म्हणाली का बरे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगू नको, हे केलं तर पुढे काय होईल वगैरे. कोणी मदत करत नाही फेलोशिप मधनं. मी तिला बँक अकाउंट उघडून दिलं मदत करायला म्हणून. मदतीचा हात, ती म्हणते मदतीचा हात, ए मधल्या मेंबरचा मदतीचा हात म्हणजे
काय ते परकराची नाडी आणि ब्रेसी बॉडी इथपर्यंतच असतो. जो कोण मदत करायला येतो, चहा प्यायला नेतो, जेवायला नेतो, त्यानंतर तो हेच विचारतो येते का आज रात्री. त्यामुळे ती दुसऱ्या एका फेलोशिप मध्ये असली तरी तिच्या बरोबर हे बोलणं होत असताना माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की पेड सेक्स जो करतो त्यात मजा नाही. कोणतरी आपली कायमस्वरूपी ठेवलेली असावी. बायकोला ज्या ज्या वेळेला जवळ जायचो, मला रिकव्हरीत आल्यावर 42व्या वर्षी वगैरे रिकव्हरीत आल्यावर मला रोज 38-40 वर्षी जेव्हा जेव्हा रिकव्हरी झालो, मला तर आठवड्यातनं दोनदा करायची. तिच्या सगळ्या 12 वर्षामध्ये लग्न झाल्यानंतर 15 वर्षात तिच्या सगळ्या इच्छाच मेलेल्या होत्या. माझं हे असं बेताल वागणं, घरी कधी येतो माहित नाही, ट्रेननी येतो, कधी नवीन नवीन लग्न झालं होतं त्यावेळेला वाट बघत बसायची. मी 1 वाजता 2 वाजता कधी रात्रभर यायचोच नाही. फुल दारू प्यायलेलं, ड्रग्ज घेतलेलं अशा परिस्थितीत यायचो. माझ्या घरच्यांनी घरं बदलून बघितली, काही फायदा झाला नाही. कदाचित बदलेल म्हणून माझं 25व्या वर्षी लग्न केलं, तर त्यावेळेला तिचं वय 23 होतं. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तिला इच्छा व्हायची त्यावेळेला मी कधी घरी येत नसो. तोंडाचा प्रचंड भपकारा वास. मुलगी सुद्धा झाली त्यावेळेला मला एका मित्राने कंपनीमध्ये लग्न केल्यानंतर एक 6 महिन्यानंतर एक मित्र म्हणाला, आम्ही 4-5 कॉन्ट्रॅक्टर दुपारी एकत्र जेवायचो. तर एक जण म्हणाला, दिगंबर कुछ न्यूज बीज आहे की नाही घर में. तर एक जण म्हणाला, त्या बडव्याकडे कुठं न्यूज असणार, तो दारू आणि ड्रग्स एवढी घेतो, त्याच्याकडे उठत असेल तर न्यूज असणार ना. माझं डोकं फिरलं ना मित्रांनो. गेलो त्या दिवशी, त्याच्यानंतर कंटिन्युअस कोकेन घेत होतो आणि ड्रिंक्स घेत होतो थोडी. आणि कंटिन्युअस डोक्यात एकच विचार की बायकोला प्रेग्नंट करायचं. अप्पर आणि डाऊनर. कोकेन म्हणजे ते एकदम ऍथलेटिक घेतात तसं ते ड्रग आहे. ते कोकेन खूप कॉस्टली असतं. आणि ते मी आणून ते पलंग तोड पान मध्ये नुसत्या माचीच्या स्टिक वरनं घेतात, एवढं टाकतात ते, क्रिस्टलाइन असतं. ते मी रोज आणत होतो 2-3 हजार रुपयाचं. आणि मी 1 महिना सेक्स केला असेल. आणि ज्या वेळेला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली, परत माझा ब्राऊन शुगर, चरस, गांजा, दारू बेफाम पिणं चालू झालं. कुठेतरी आपण मर्दांगी आपली सिद्ध केली आणि त्याच्यानंतर मी करायला मोकळा. इतका बेफाम वागलेलो आहे मी. आणि अशा परिस्थितीत हे सगळं चालू होतं. आणि ज्या वेळेला रिकव्हरीमध्ये आल्यानंतर काही वर्षातच मला घरात सेक्स करायला मिळत नव्हता. ती म्हणायची, ज्या वयात सेक्स करायचा होता त्यावेळेला अच्छा माझ्या इच्छाच मेलेल्या आहेत. हे तिचं वाक्य होतं आणि हे खरं होतं मित्रांनो. मी रात्री उठलो, तिने जवळ घेतलं नाही की फटाफट 2-4 सिगरेट ओढ. काय करू, मी बाहेर जाऊ का नाही, असं बेभाम. एकदाचा एक अनुभव शेअर करतो. मी रात्रीच्या वेळेला दारू पिऊन घरी आलो आणि खिशात 8-10 हजार रुपये होते. आणि त्यावेळेला मी भांडुपला राहत होतो, चेंबूरवरनं भांडुपला, भांडुपवरनं ठाण्याला. घरातल्यांनी घरं बदलली, पण माझ्या काय परिस्थिती बदलून काही फरक. मला रांची सारख्या ठिकाणी एका मिलिटरी मॅनकडे 4.5 महिने ठेवलं होतं. एन्व्हायरमेंट बदलून बघितलं. सगळ्या तऱ्हेचे माझ्या आईने 16 सोमवार केले. सगळे प्रकार झाले. मला आयुर्वेदिक, हिप्नॉटिझम, अॅक्युपंक्चर थेरपी हे सगळं करून झालं होतं. होमिओपॅथिक पण मेडिसिन्स देऊन झाले होते. हे सगळं करून झालं होतं. मला स्पिरिच्युअल प्लेसेसला नेलं होतं. कुठे शेगावला ने, इकडे ने, सगळे प्रकार करून झाले होते. काही फायदा झालेला नव्हता मित्रांनो. आणि घरामध्ये एवढं कोणी व्यसन नाही करणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझे दोघेही भाऊ आजही सुपारी पण खात नाहीत. दोघे भाऊ. कारण माझंच बघून कित्येक वेळा ते डबा घेऊन यायचे रिहॅब मध्ये, हॉस्पिटल्समध्ये. कंटाळे होते ते. त्यांचं जिणं मुश्किल केलं होतं. माझ्या दोन्ही लहान भावांची लग्न झाली, आई वडील गेले. आई गेली त्यावेळेला वडील म्हणाले, तुझ्यात सगळ्यात जास्त प्रेम करणारे पहिला आजी गेली, मग आई गेली आणि वडील गेले. वडील गेले त्यावेळेला मला मित्राच्या घरातनं चेंबूरवर होतं. शाळेतला मित्र, एक कॉलेज मधला मित्र, जुना एक ड्रायव्हर. त्यावेळेला मी समजलो, एका मित्राच्या घरनं 2:30 वाजता उचलून आणलं होतं. आणि ज्या वेळेला ठाण्याच्या घरात आणलं त्यावेळेला नातेवाईक बसले होते. आणि वडिलांचं ते बघितल्यावरती नमस्कार वगैरे करून डोळ्यात पाणी आलं. आतल्या रूम मध्ये एक नातेवाईक म्हणजे माझे एक शिक्षक आले. आणि ते आले होते, जे मला ट्युशन देत होते, ते पण घरी आले होते. वडिलांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आणि मला ग्लानीमध्ये मला गाढ झोप लागली आणि मी घोरत होतो हॉलमध्ये. वडिलांचा मृतदेह 2:30 वाजता मला घरी आणलं आणि सकाळी 6 वाजता मी घोरत होतो. अशा परिस्थिती होती. म्हणजे काय ते ग्लानी असतं, त्या ग्लानीमध्ये इतका वाईट. वडिलांनी आधीच सांगितलं होतं भडवा. मी ज्या दिवशी, मला भडव्याच म्हणायचे, दुसरा शब्दच नव्हते वापरत. त्यांना एक दुःख होतं की आम्ही लग्न करून दिलं, एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं. घरातलं सोनं नाणं, ऑफिस मधलं सुद्धा सामान विकायचं मुलीचं. बायकोचं मंगळसूत्र विकलं ना त्या दिवशी तिने डायव्होर्सची स्टेप घेतली. आणि डिसोन करणं म्हणतात,
डिसोन ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे. आणि त्या डिसोन गेल्यावरतीच माझं डोकं ठिकाणावर आलं. तोपर्यंत कितीही प्यायलो तरी माझा डोळा उघडायचे सकाळी, दारूची नशा उतरायची. त्यावेळेला एक दुःख होतं, बोचायचं जे, की आपल्या बायकोने आपल्याला डायव्होर्स दिलाय. या पुरुषप्रधान आपलं जे इकडची संस्कृती आहे, त्याच्यामध्ये पुरुषांनी बायकोला डायव्होर्स दिला तर चालतो, बायकोने केस टाकून मुलं नवऱ्याला डायव्होर्स दिला म्हणजे कमीपणाचं लक्षण. ही मानसिकता कितीही झालं तरी उतरली, कितीही नशा केली तरी ती उतरल्यानंतर एक बोच असायचीच हृदयामध्ये, की आपला डायव्होर्स झालेला आहे, हे दुःख मनाशी कायमस्वरूपी असायचं. आणि त्या परिस्थितीमधनं रिकव्हरीमध्ये परत ज्यावेळेला रियुनियन झालं, तेव्हा त्या बायकोला काय दिलं? ज्या बायकोने मला डायव्होर्स झाल्यानंतर 3 वर्षांनी परत रियुनियन करून तिच्या आयुष्यात स्थान दिलं, तिच्या बापाने दिलेल्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. आणि त्याच बायकोचं पुढे नंतर सगळं परत तिला त्रास दिला. एक बाईच तिच्या आणून मी बाहेर संबंध ठेवले, कारण मी रिकव्हरीत आल्यावर पैसे भरपूर कमवायला लागलो होतो. मी महिन्याला 10-12 लाख रुपये कमवत होतो. मस्ती आली होती, इगो. ज्या बायकोने आपल्याला थारा दिला, जिचे आज मी ऋण फेडू शकत नाही. आज मी अत्यंत तिला कॅन्सर झालेला आहे, आज मला जाणीव होते पदोपदी. आपण तिला काय दिलं? मला आज लग्न होऊन 35 वर्ष झाली आहेत मित्रांनो. आज जे काय 3 महिन्यात 4 महिन्यात वागतोय ना, आता सुद्धा 5 वर्षात मी जेवढा वागलेलं नाही तिला. मी कधी स्वतःचं पांघरून सुद्धा उचललेलं नाही. उठल्यानंतर मी घरातलं काहीही बघितलेलं नाही कधी ना. कुठलं, हा तिला डीमार्ट मध्ये गाडी आहे, गाडीतनं न्यायचं एवढं करत होतं. पहिल्यापेक्षा सुधारणा होती, पण खरं म्हणतात ती तेवढी नव्हती. मित्रमंडळी तिच्या, बाकी सगळं करत होतं. माझ्या मुलीशी संबंध आज जरा जरा सुधारायला लागले. मुलीशी पण संबंध माझे बिघडले होते. मुलीचा तर माझ्यावरती प्रचंड राग आहे, तिने बघितलेलं आहे. तिची आता या रिकव्हरीमध्ये 12.5 वर्ष ज्या बाईशी संबंध होते, रिकव्हरीत आता स्लिप झालो. संबंध तिच्याशी 8-9 वर्ष जे काय होते, 9-10 वर्ष मी तिला पैसे देत होतो आणि तिला शोधून काढली, तिच्याशी रिलेशन बनवले. ती म्हणाली, असं काय तू म्हणतोय, इतकं साधं नाहीये, सोपं नाहीये चांगलं जीवन जगणं. तर त्यासाठी हे सगळं सोडायला लागेल. म्हटलं सोड, मी देतो महिन्याला पैसे. मग राहणार कुठे? मग तिला रूम घेऊन दिली. मग कोणी द्यायला तयार नाही एकट्या मुलीला रूम. मग अग्रीमेंट मला करावं लागलं दोघांचे. हे दिली आणि घेतलं भाड्याने. एजंट वसायचे बोलले की तू बोल, सही कर, मी आत्ता देतो चावी आधी, मग अग्रीमेंट करू. आणि तसं करावं लागलं मला, कारण त्या बाईला, एकट्या बाईला कोणी रूम द्यायला तयार नाही, इतकं शक्य नाही. म्हणून तिला भाड्याने फ्लॅट घेऊन दिला तर आज सामान नाही. मग सामान घेऊन दिलं, मग देवारा घेऊन दिला, गॅस, सगळं चालूच झालं. मग रेग्युलरली तिकडे जाऊ शकत नाही, तिच्या डिमांड होत्या. आणि घरी जायचं काहीतरी कारण करून, मी वसईला चाललोय, इकडे चाललोय. शनिवार रविवार राहायचो, यायचो. आणि मी तर एवढा स्पष्ट वक्ता आहे, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड, बायकोला एक दिवशी स्पष्ट सांगूनच टाकलं. आणि म्हणजे बेबाम वागत होतो. ज्या बायकोचे आपल्यावरती म्हणजे उपकार आहेत ते तर विसरलो. वरती मस्ती, पैशाची मस्ती, इगो, मीपणा. मी पैसे कमवतो, तुला सगळं काय कमी करत नाही. म्हणजे मी काय, याचा अर्थ बेबाम वागावं? हे मी तिला फेडलेले ऋण आहेत. आणि तिला मग तिला जायला यायला जमत नाही म्हणून तिची कुरबुर. म्हणून तिला इकडे पुण्यात आणून ठेवलं. तर तिने एक दिवशी, तरी सुद्धा घरी जास्त जात नव्हतो. आणि त्यावेळेला म्हणून तिने एक दिवशी आत्महत्येचा 6व्या मजल्यावरनं उडी मारण्याचा प्रयत्न, घरात खोटं बोललो की मी लोणावळ्याला मेंबर बरोबर आहे, असं आहे तसं आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. 1:30 वाजेपर्यंत येतो, 2 वाजता येतो, मी गेलोच नाही. कारण तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. उडी मारायचा तिला भरपूर मारली. मग गच्चीतनं उडी मारत होती, पाय खेचला. आणि तिचं तोंड बिंड रक्त बिक्त यायला लागलं, बांगड्या फुटल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मला जाता येईना, कारण मला पण भीती वाटली, हिने आत्महत्या केली तर त्या आदित्य पंचोलीच्या कोणातरी मुलाच्या आयटमने केली होती आत्महत्या. म्हटलं झालं, हे लफडं लेणे के देणे होऊन जाईल कुठे असं झालं तर. आणि एवढी प्रचंड भीती. नंतर एक पोलीसवाला मित्र याचा मेंबर, तो मी, आणि त्यांनी मदत केली. मग वकिलाशी सल्ला मसलत, ते कम्प्लीट फोन नंबर, जो 10 वर्ष आधी फोन चालू होता, ते कार्ड बंद, दुसरं सिम टाकलं, ऑफिसवाल्यांना कळवलं, ते कार्डच बंद केलं 15 दिवसामध्ये. मग शेवटी ती नमली. माझे मित्र जाऊन बोलले, कम्प्लीट संबंध तोडायचं केलं होतं. तिने सांगितलं याच्या पुढे असं वागणार नाही, ब्लॅकमेल वगैरे काही करणार नाही. इथपर्यंत गेल्यानंतर मीच पागळलो आणि परत एकदा तिला चान्स दिला, तो द्यायला नको होता. ती एक मोठी चूक केली. आणि परत चालू होतं, तिला पैसे देत होतो.
त्यावेळेला माझ्या मुलीला लग्नाला स्थळ बघत होतो, मुद्दामून शेअर करतोय. आणि त्यावेळेला माझा पहिला स्पॉन्सर होता, काटेकोरपणे पायऱ्या घेतलेल्या नव्हत्या. स्पॉन्सर म्हणाला, निघाय सगळं माहिती आहे, आणखीन त्या स्टेप काय एकदा लिहून नेली वही. म्हणाला हे गारणे अक्षरातलं कोण वाचणार. ज्या ज्या गोष्टींमुळे तू दुखावलाय किंवा लोकांना दुखावलंय तिथे लाल पेनाने मार्क कर आणि तेवढंच बोलूया. पण काटेकोरपणे पायऱ्या घेतलेल्या नव्हत्या, फोर स्टेप केलेली नव्हती. आणि त्याचा मला आज आज फरक कळतोय. आज आज असलेला मी आणि त्यावेळेचा मी. मी भरपूर 12 स्टेपिंग कॉल केले. मी 700-800 लोकांना 12 स्टेपिंग कॉल केले. 40-50 लोक आज फेलोशिप मध्ये म्हणजे सोबर आहेत. माझ्या बरोबर आलेल्या रिकव्हरीत माझा एक स्पॉन्सी, त्याला आज जवळजवळ 18 18 18 वर्ष 19 वर्ष झालेले आहेत. वसईला राहतो. मी स्लिप झाल्यावर म्हणाला आमचा गुरुच साला स्लिप झाला, धक्क्याला लागला. आणि ते सुद्धा मेंबर लोक आज एवढे वर्ष झालेले आहेत. आज मला सुद्धा 21 वर्ष झाली असते. 7 महिने 9 महिने 12.5 वर्षानंतर स्लिप ऑन. माझा 21-22 वर्षाचा सोबरायटीचा काळ गेलेला आहे. म्हणजे मी सोबरायटीची टोटल गेली तर तेवढी होते. आणि असं असून सुद्धा आज वारंवार फेलोशिप मधनं बाहेर गेलो आणि परत आलो, ही परमेश्वराची कृपा आहे. आता 12.5 वर्षानंतर स्लिप झालो, त्याला एकमेव कारण होतं विवाह बाह्य संबंध. एक दिवशी एक दिवशी असं झालं की तिला घराजवळ आणून ठेवलं होतं. पुण्यात आणून सुद्धा लांब पडतं, येरवाड्याला ठेवलं. मी राहतो पिंपळे गुरवला. मग तिकडनं आणून घराजवळच ठेवलं. मग किटकिटच नको. माझ्या मुलीचं लग्न व्हायच्या वेळेला स्पॉन्सर बोलावता, दिघ्या अरे मुलीचं लग्नाला स्थळं बघताय, हे काय प्रकरण कळलं तर चांगली स्थळं जातील, गाढवासारखा वागू नको. मी घरातनं आपलं सांगून जायचो की मी आज रात्री जेवायला नाहीये. माझी बायको म्हणायची चालू आहे रांडेकडे. इतकं बेभाम वागत होतो. लग्नाला आली तर चपलेने मारीन म्हणत होती. ती म्हणते येते मी बुरका घालून येते. नाही म्हटलं, मी ते धाडस केलं नाही. पण किती चुकीचं वागत होतो हे बघा. आणि ज्या वेळेला मुलीचं लग्न झालं तेव्हा जावायला सुद्धा गाढवासारखं तिने पण केळवण केलं. जेवायला बोलवलं, नॉनव्हेज केलं होतं आणि पाकिट बिकीट दिलं. इतका गाढवासारखा वागलाय म्हणजे स्वतःच्या जावायला सुद्धा तिकडे नेलेलं आहे. माझ्या ऑफिस पासून शेवटी ते जेव्हा एका बाजूला एक सर्कल आहे, त्या सर्कल वरनं लेफ्ट मारलं की अर्धा किलोमीटर वरती ती 1.5 किलोमीटर वरती दोघांची घरं होती. मध्ये एक सर्कल वरनं अर्धा किलोमीटर वरती हे घर. अर्ध्या किलोमीटर इतका बेभाम वागलेलो आहे. म्हणजे याच्या पलीकडे काय आहे? म्हणजे घरात ऑफिस मधनं जेवायला गेलो की इकडे जाऊ का तिकडे जाऊ, संध्याकाळी बाहेर पडलो की इकडे जाऊ की तिकडे जाऊ. इतकी वाईट परिस्थिती होती. आणि माझ्या घरात जर्मन शेपर्ड कुत्रा होता, तिलाही एक लॅब्राडोर आणून दिला होता. मला हॉनेस्टी हॉनेस्टी म्हणजे तीच हॉनेस्टी वाटते. कुत्रा हा प्रामाणिक. माझी बायको म्हणते ना, हा कुत्रा असायला प्रामाणिक आहे पण तुम्ही नाही आहात. जर्मन शेपर्ड त्याचं करते ना, केलेलं खातो ना, अन्नाला जागतो, तर तुम्ही सगळं बेईमान आहात बोलायचे. आणि खरं आहे मित्रांनो, मी तसाच वागलेलो आहे. आणि ज्या एक दिवशी असं झालं की ती घराजवळच तिला ठेवलं होतं. संध्याकाळी कुत्रा बाहेर पडली आणि त्यावेळेला तिची चावी घरात राहिली. आणि मी घरात टीव्ही बघत होतो. मुलीची डिलिव्हरी झाली होती. 30 दिवस का 28 दिवस झाले होते. आतल्या बेडरूम मध्ये होती. पटकन तो मेसेज वाचला, तिची चावी राहिली. आणि मी न्यूज बघत होतो आणि 10:30-11:45 पटकन स्कूटर आत गेलो. स्कूटरची बायकोच्या चावी गेली. माझ्या दोन गाड्या उभ्या होत्या, स्कॉर्पिओ आणि वेरना. स्कूटरची बायकोची चावी घेऊन फुल स्पीड मध्ये जाऊन चावी दिली तिला आणि घरी परत आलो. बायकोने विचारलं कुठे गेला होतात का, गेटवर रांड आली होती. म्हटलं नाही, सांगू शकत नाही. खरं सांगितलं तर तुला त्रास होईल, मला नाही. किती मिजाज, किती मस्ती. बायकोचे ऋण तर विसरलो, वरती मस्ती. आणि त्यावेळेला जेव्हा हे वाक्य मी बोलत होतो त्यावेळेला मला कळत कळत नव्हतं की मी काय मूर्खासारखं वागतोय. आणि तिला खरं सांगून टाकलं की तिची चावी राहिली होती, ती द्यायला गेलो. आणि झालं, बायको आरडाओरडा करून बोंबलायला लागली. मी विचार केला की कटकट मला सहन होईना. शेवटी मी राग तर प्रचंड राग आला होता, कुंची राग आला होता. पण काही करू शकत नव्हतो. आणि मी चप्पल घालून खाली जाऊन एक 2-3 सिगरेट पिऊन यावं, सिगरेट आणायला गेलो होतो. एक खोटं बोललो होतो. सिगरेट घरात होती. बायकोने पाकिट दाखवलं. रॉथमॅन्स पाहायचो किंवा ब्रॉन्सन अँड हेजेस पाहायचो. इतका तर इतकं खोटं बोलत होतं. आणि खाली उतरताना चपला घालत होतं. बायको एकच वाक्य बोलली, तुम्ही काय धमकी देता पिऊन येता का, एवढंच वाक्य बायको बोलली. आणि बेभानपणे एवढा कुंची राग, जो आपल्याला सगळ्यात घातक आहे. नाही म्हटलं, पिऊन येऊनच दाखवतो आज. आणि माझ्या खिशात कायम 5-10 हजार रुपये असायचे. अकाउंट मध्ये 5-10 लाख रुपये असायचे. त्यावेळेला मी खाली उतरलो. मी 3 एटीएम मध्ये गेलो. तिसऱ्या एटीएम मध्ये पैसे मिळाले. 2 एटीएम मध्ये पण पैसे मिळाले नाही. 11:15 वगैरे झाले होते. आणि त्याच्यानंतर बायकोला दाखवण्यासाठी प्यायला निर्धार करूनच गेलो होतो. आणि स्पॉन्सर ला फोन नाही. एक मित्र एकटा राहतो फ्लॅटमध्ये, त्यालाही फोन केला नाही.
रात्री 12:30 वाजता, 12:30 वर्षानंतर फोन करून, अरे बाबा पिण्याची इच्छा होते, पिण्याची इच्छाच नव्हती मित्रांनो. बायकोला दाखवण्यासाठी खुनशी राग उतरलो आणि दोन एटीएम, तिसऱ्या एटीएम मध्ये पैसे 10,000 रुपये काढले. एक गोविंद गार्डन म्हणून बार आहे, तिथे गेलो. त्यांनी सांगितलं कम्प्लीट बंद सर्व्हिस, क्वार्टर नाही, काही नाही, काहीच मिळणार नाही, सर्व्हिसच बंद. आणि त्यांनी सांगितल्यावर मला माहित पण नव्हतं कुठे मिळते रात्रभर दारू. 12.5 वर्षानं आणि एके ठिकाणी गेलो, तर तिकडे गेल्यावर ती काय गेल्यावरती बसलो तिथे. त्यांनी सांगितलं मागच्या बाजूला जाऊन बसा. बसलो तिकडे. काय पिणार? मी म्हटलं मला 12.5 वर्ष पिलेलं नाही, काय प्यायचे आता? चॉईस असं काय नव्हता. त्यांनी मेन्यू कार्ड आणून ठेवलं. ती काहीतरी अँटिक्विटी ब्ल्यू का काहीतरी होती सगळ्यात महाग. म्हटलं आणटी, पैसा हा प्रॉब्लेमच नव्हता. त्याने आणून ठेवली, चक्र आणून ठेवला. परत आला, ग्लास भरत नाही. काय काय पाहिजे? आईस पाहिजे, सोडा पाहिजे. म्हटलं नाही, पाण्यात पितो. पाणी आणून ठेवलं. सोडा पण तो आणत होता. नाही म्हटलं, पाणी पाणी मी पितो. मग अजून नाही ग्लास उचलला. मग म्हणाला पेक बनाव, क्या कितना बनाव? 60 बनाव. पिण्याची इच्छा होत नव्हती. इच्छा नसताना खुनची राग. त्यामुळे प्यायचा निर्धार झालेला होता. कुणाचीही मदत मागायची परिस्थिती नव्हती. आणि ग्लास भरला तरी ग्लास भरल्यावर पण 5 मिनिटं बघत होतो, ग्लासकडे उचललेला नव्हता. आणि शेवटी तोंडाला ग्लास लावल्यावर पहिलं तोंडातनं वाक्य असेल, दिघा आई झवली 12.5 वर्षाच्या स्लो ब्रेड. हे फॅक्ट आहे, ते तुम्हाला सांगतो. आणि तिकडनं जे पिऊन घरी आल्यानंतर बायकोने मला रूम मध्ये बंद केलं. आणि बंद केलं, वेडावाकडं म्युझिक लावलं. हे सुद्धा अक्कल नाही की घरात डिलिव्हरी झाली आहे. 28 दिवस झाले होते. मला एका बेडरूम मध्ये बंद केलं. आणि बंद केल्यावर लक्षात आलं की आपण नेहमी फॉरेनला जातो, 2 अलाउड असतात. मी 4-4 बाटल्या आणायचो. कस्टम, माझा सासरा कस्टम सुपरिटेंडंट रिटायर झाला होता. मला कस्टमची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, आजही भीती वाटत नाही. कर्जबाजारी आहे, शिक्षा झाली तर आज जायला लागेल. आजही कुठल्या मल्टीनॅशनलची केस नाही, कंपन्यांचे आजही पैसे द्यायचे आहेत. मला भीती आजही वाटत नाही. पण आज बायकोला जे झालंय त्रास, त्याची भीती वाटते. आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर जे काय स्लीप झाल्यानंतर झालंय, ज्या बाई ठेवली होती, विवाह पाहिजे संबंध, घरवाली बाहेरवाली, तिला परत वसईला पोहोचवलं. लॉकडाऊन मध्ये पण पैसे देत होतो. चांगला स्पॉन्सर मिळण्यासाठी प्रार्थना करत होतो. एकदा चांगला विंगला काय नाही, 3-4 जणांना सजेशन करून एकाला स्पॉन्सर घेतला. त्याच्याकडनं मराठी बिग बुक समजावून घेतलं. आज हैदराबादचा स्पॉन्सर आहे, त्याच्याकडनं व्यवस्थित रिव्ह्यू मीटिंग करतो. 100% त्याचा ऐकतो. आणि त्याचा ऐकत गेलो. आज कम्प्लीट संबंध बंद आहे. तिला पैसे देत नाही, काही नाही. आज कित्येक वेळा वसईला जातो, कामासाठी मुंबईला जातो. बायकोला एकदाही शक आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आज चाललेलं आहे. आणि आज कम्प्लीट संबंध बंद आहेत. जुगाराचे माझे येऊ नको. जुगाराचे माझे इतके अनुभव नाहीयेत. पण जे काय माझे अनुभव आहेत ते आता शेअर केलेले आहेत. आणि आता आजची माझी परिस्थिती आहे, या सगळ्यातनं मी बाहेर पडलेलो आहे. आज अजिबात संबंध ठेवलेला नाही. आणि आज 3.5 वर्ष त्या गोष्टीपासून लांब आहे. बायकोला अजिबात शक वाटत नाही की बाबा हा काय, कसा कसा वागतोय, हा मुंबईला गेलाय, असं वागत नसेल ना. प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला बरोबर ओळखत असते. हा माझा स्वतःचा अनुभव. एकदाही तिने त्याच बायकोवरती मी शक घ्यायचो, तिचे कुणाशी आणखीन संबंध नाहीत विचार करायचो. आपण असे लोक आहोत ना की बायको मला कित्येक वेळा म्हणाली, तुम्ही असं करता, मी करून दाखवू का तुम्हाला, असं बायको मला म्हणायची. आणि बायकोने असं काय केलं असतं तर आपण तलवार काढून तिची मर्डर करण्याच्याच गोष्टी करतो. दारू पिऊन काय किंवा सोबर असताना काय, आपण तशाच गोष्टी करतो. एकदा तर असं झालं होतं, भांडुपला राहत असताना मी अर्धवट कॅरीड अवे होतो बोलण्याच्या नादात. कारण मी ठरवून बोलत नाही मित्रांनो. जे काय अनुभव करतात, जे काय सिक्वेन्सने येतील ते. मी तुम्हाला भांडुपला असताना एकदा मी असाच आलो रात्री. आणि बायकोच्या बाजूला येऊन झोपलो. आणि मला सेक्सच्या साठी तिच्या अंगावर हात टाकत होतो. ती म्हणाल तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? 4थी-5वीत असलेली, 4थीतली-5वीतली मुलगी ती जागी होती आणि ती वारंवार उठत होती. आणि मी, माझ्या तोंडाला घाण वास येतोय कंट्रीचा आणि अपेक्षा करतोय, तर तुम्हाला अक्कल आहे की नाही? मी तिकडनं ताडकन उठलो, कपडे घातले. म्हणे बाहेर मिळत नाही काय? पैसे दिले की मिळतं. आणि मी तडक उठलो आणि टॅक्सी करून रेड लाईट एरियामध्ये निघून गेलो. दुसऱ्या दिवशी रात्री आलो कधीतरी. म्हणजे आणि आल्यानंतर रात्री मला घरात कोणी काय बोलत नव्हते. आणि रात्री झोपून गेलो. माझ्या बायकोने तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी सकाळी तोंडावरती पाणी मारलं ग्लास घेऊन, आणि पाणी मारून उठवलं, उठा म्हणाली. इतके तुम्हाला मस्ती आली आहे काय? बाहेर जाऊन सेक्स मिळत नाही का वगैरे? 12.5 वर्ष झाली लग्नाला, तुमच्या घरात मी राब राब राबते, स्वयंपाक करते,
आई वडिलांची काळजी घेते. माझ्यामुळे माझी आई सायकॅट्रिक पेशंट झाली होती. मी माझ्या आईच्या ओव्हरडोस देऊन तिच्या हातातल्या बांगड्या सुद्धा कापून नेल्या होत्या. इतका खालच्या तळाला मी गेलो होतो. आणि त्यावेळेला बायको बायको म्हणाली की तुमच्या आईला सांभाळते, घरात स्वयंपाक करते, सगळं घर सांभाळते, तुमच्या दोघा भावांना सुद्धा सगळं काय लग्नाआधी तिने केलं, त्यांची लग्न होण्याच्या आधी. तर माझा 12.5 वर्षात सेक्स सुद्धा तुमच्या बरोबर करते, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे सेक्सच्या म्हणजे तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण केल्यात. माझा 12.5 वर्षाचा हिशोब टाका म्हणाला. 24 तास राबते तुमच्या घरात, सगळ्या इच्छा पूर्ण करते. आणि तरी तरी सुद्धा माझ्यासारख्या एका माकडाला अक्कल येत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा तिने मला एवढं बोलून सुद्धा त्यावेळेला अक्कल आली नाही. माझं व्यसन थांबलेलं नाही. 4.5 महिने ज्या वेळेला मी मेंटल हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा म्हणायचो, परमेश्वरा इकडनं बाहेर काढ मला, कुठलंही व्यसन नाही मिळालं तरी चालेल. यू हॅव टू लिव्ह लाईफ ऑन लाईफ टर्म. वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. जीवन हे जसं येईल तसं जगायला पाहिजे. आणि रिकव्हरी मध्ये असेल असेल त्या परिस्थितीला तोंड देत हॉनेस्टली पुढे जायला पाहिजे. हा माझा अनुभव आहे. आणि तुम्ही जर बदलला नाहीत, इफ यू डू नॉट चेंज, तुम्ही जर बदलला नाहीत तर परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडेल. हा माझा अनुभव आहे. इफ यू डू नॉट चेंज, सर्कमस्टन्सेस विल फोर्स यू टू चेंज. हा माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही जर बदलला नाहीत तर परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पडेल. आणि रिपीटिंग द सेम मिस्टेक, पुन्हा पुन्हा त्याच चुका करायच्या. दारू पिण्याच्या बाबतीत लिमिटमध्ये आपण पिऊ शकत नाही. परत एक घोट घ्यायला जायचा आणि थांबायचा प्रयत्न करायचा. हजारो वेळा प्रयत्न केलेला आहे की थांबण्याचा, आपल्याला थांबता आलेलं नाही. तरी परत तोच प्रयोग करायला जायचा, बिअरच प्यायला जायची, विस्कीच पितो, एकच घोट पितो, थोडीशी प्यायल्यावर मी थांबू शकत नाही. परत परत किती वेळा प्रयत्न केला तरी तेच होणार आहे. रिपीटिंग द सेम मिस्टेक्स अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट. पुन्हा पुन्हा त्याच चुका करायच्या आणि परत वेगळा रिझल्ट येईल हे अशा अपेक्षा करायच्या शक्य नाही मित्रांनो. हे मी अनुभव सिद्ध प्रोग्राम आहे. आणि मी अनुभवातच शिकत गेलेलो आहे. आज अक्कल आलेली आहे. आज 100% स्पॉन्सरचा ऐकतो. फक्त लिटरेचर वाचायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आज माझ्या माझ्या ऑफिसचे मेल मला वाचता येत नाहीत. मला 50-50 मेल असतात. मी शॉर्टकट मध्ये काय आहे ते बघून मी पुढे जातो. मला वाचायला पाहिजे. मी एक मॅनेजिंग मार्केटिंग डायरेक्टर आहे आज. आणि आज कर्जातनं सुद्धा बाहेर आलो. आज मला फक्त गाडीचा एक ईएमआय आहे आणि घराचा 1 लाखाचा ईएमआय. घर सुद्धा विकून बँकेचे पैसे द्यायला निघालो होतो, पण घर विकलं गेलं नाही करोनामध्ये. परमेश्वराची कृपा. एका चेन्नईच्या पार्टीच्या 3.5 लाख रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन सुद्धा चांगलं गेलं. म्हणजे परमेश्वराची किती प्रचंड कृपा आहे. आज माझे सगळे ईएमआय बंद आहेत. आता जी गाडी घेतली 3 वर्ष होतात आता, तिचा एक 15,000चा ईएमआय. घर विकलं गेलं नाही. 75 लाख रुपये सीसी होतं, त्याचा 1 लाख रुपयाचा ईएमआय. हे चालू आहेत आज मित्रांनो. आणि हौसले बुलंद आहे तो मंजिल आसान. तुम्हाला जर का प्रामाणिकपणे इच्छा असेल ना, असेल त्या परिस्थितीला प्रामाणिकपणे सामोरं गेलात तर नक्की मित्रांनो मार्ग मिळतो. आणि आज परिस्थिती झगडत चाललोय मी, पण आज मी दुःखी नाहीये. परमेश्वरावर सोपवून देणं इतकं सोपं नाहीये मित्रांनो. सिगरेटच्या पानवड्याच्या टपरीवाल्याच्या उधारीला तोंड चुकवून जातात. मी आज प्रत्येक माझ्या फोनला ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांना आजही फेस करतो. कित्येक लोकांचे पैसे देऊन झाले आहेत, कोणाचे बाकी आहेत. मल्टीनॅशनल कंपन्यांचे आहेत, 2.5 कोटी रुपये द्यायचे आहेत. केस आजही एक झालेला नाही. परमेश्वराची कृपा आहे. आणि झाली तर 1-1 लाख रुपये करून देऊ शकतो, एवढंच बोलू शकतो. मी आज 2.5 लाख रुपये कुठनंही आणू शकत नाही. 6 महिने शिक्षा झाली तर जेलमध्ये जाईल. तिथेही मेंबर लोकांकडनं पुस्तकं मांडून जेलमध्ये मीटिंग चालून करेल. आज मला फक्त माझ्या बायकोबद्दल अमेंड्स करायचे आहेत. मी आज घरातली सगळी कामं करतो, मुद्दामून शेअर करतोय. मी प्रत्येक तिच्या गोष्टी, औषध पाणी जे काय माझं कर्तव्य करतो. आज मला काम करणं भाग आहे. घरात नवरा बायको दोघंच आहोत. आज सगळं करावं लागतं, ते सगळं करतो. आणि स्पॉन्सरचं पण ऐकतो. प्रत्येक वेळेला स्पॉन्सरचे आज स्टेप्स आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो मी. लोकांना दाखवण्यासाठी, चर्चा सत्रात भाग घेण्यासाठी. आणि पीएचडी करायची नाहीये. मी व्यसनावर पीएचडी केली ना. प्रोग्रामवरती मला पीएचडी नाही करायची. चर्चासत्र करण्याने काय नाही होत. प्रोग्राम हा स्वतः आचरणात आणण्यासाठी आहे. हे 100% मला पटतंय. आणि मला बोलायची संधी दिली, आपण ऐकलं. थँक्यू व्हेरी मच.